अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यातील कथित संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अमरावती जिल्ह्यामध्ये राजकीय भूकंप आलेला आहे। येत्या 5 महिन्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव यशोमती ठाकूर यांना काँग्रेसमधूनच अंतर्गत विरोध सुरू झालेला आहे। काँग्रेसचे माजी आमदार व माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत व भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्यातील संभाषण यशोमती ठाकूर यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे रावसाहेब शेखावत फिल्डिंग लावत असल्याचे या कथित संभाषणातून समोर आलेले आहे। हा मतदारसंघ 4 तालुक्यात विभागला आहे। भातकुली, अमरावती ग्रामीण, तिवसा आणि मोर्शी। मोर्शीचे जवळजवळ 1.5 जिल्हा परिषद सर्कल त्याच्यामध्ये टोटल 11.5 जिल्हा परिषदेचा मतदारसंघ आहे, म्हणजे 23 पंचायत समिती आहे। प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो, वलगाव पासून तर कोल्हापूर पर्यंत पूर्ण मुस्लिम बेल्ट आहे आणि पॉकेट्सच आहे त्यांचे। बिलकुल वलगावमध्ये 27,000 मतदान आहे, डायरेक्ट 7-8 हजार यांचंच आहे असा विषय। त्यामुळे हे जे काही आहेत ना ते आहेतच विषय। ती मायनस होते तिवसामध्ये, मी जो अभ्यास केला तो तिवसा तालुका जो आहे त्याच्यात ती मायनस होते। ती मायनस होते अमरावती ग्रामीणमध्ये, जिथं मी आता पहिल्यांदा 2 जिल्हा परिषद सर्कल आम्ही हे करून जिंकले 52 पासून कधी जिंकले नव्हते, प्रयत्नपूर्वक जिंकले बरोबर आहे। त्याच्यानंतर माझी थोडीशानी सीट कोल्हापूरची गेली, पूर्ण थोडी 183 मतांनी गेली माझी याच्यातली। आता माझं सगळं स्ट्रक्चर तिथं आहे। आता हे इफ अँड बटवाला विषय राहत असतो काही असा कॉन्क्रीट नाही ना, पण आत्ता मी गेल्या 2 महिन्यापासून ती कॉन्स्टिट्युएन्सी नर्सच करतो पूर्ण। त्याच्यामुळे मला खात्री आहे की आपण तिला पाडू शकतो। तिचे दुश्मन एवढे आहेत की मी नुसतं माहीत पडलं तर लोक येऊन भेटले। तुम्हाला काय करावं लागेल सांग, आतापासून तुम्हाला सीएमचे ग्रीन सिग्नल घेऊन तुम्हाला आतापासून स्वतः स्ट्रॉंगली प्रोजेक्ट करावा लागेल एज अ बीजेपी कॅन्डिडेट। अजूनही तिथे कन्फ्युजन बरोबर बोलले, निवेदितात तुम्ही 100% बोलले। तर पहिले कन्फ्युजन आता या महिन्याभरात दूर करा 100%। दुसरं प्रेझेन्स जास्त झाला पाहिजे। बरोबर, मी फक्त इकडेच आहे, दिवसा भागात जास्त आहे। दुसरं तुम्ही काय करा, तिथे आता सीएमशी बोलून लोकांचे तुम्ही हे लावा, जनता दरबार लावा। आणि तुमचं काय काम आहे, जमिनीचा प्रॉब्लेम, याचा प्रॉब्लेम, पोलीस स्टेशनचा प्रॉब्लेम, सगळा करतो तुमचं काम। आणि एक त्याचं तुम्हाला जेव्हा सर्टिफिकेट माना की तुम्ही आता तिथे स्ट्रॉंग झाले, जेव्हा ती तुमच्या अटॅक करेल म्हणजे समजायचं आता हिट केलेलं आहे, तोपर्यंत तेच त्याचं प्रमाण आहे 100%। म्हणजे शी शुड स्टार्ट टॉकिंग अगेन्स्ट यू, आग ओकली पाहिजे, म्हणजे समजायचं नाव यू आर गेनिंग स्ट्रेंथ, ते त्याचं प्रमाण आहे, ते त्याचं सर्टिफिकेट। या संभाषणामध्ये दिनेश सूर्यवंशी तिवसा मतदारसंघासाठी निवडणूक लढतील असे समोर आलेले आहे। भाजपाच्या निवेदिता चौधरी यांची समजूत काढण्याचेही शेखावतांनी या ध्वनिफितीमध्ये उल्लेख केलेला आहे। तुम्ही जनता दरबार लावल्याशिवाय काही होणार नाही, त्या निवेदिता ताईची बोलूनच समजूत काढा की बाबा ताई तर दुसरीकडून लढला। काँग्रेसमधील नेते आपल्याच पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजपा नेत्यांसोबत चर्चा करत आहेत। या फोन रेकॉर्डिंगमुळे राजकीय क्षेत्रामध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे। ध्वनिफितीमधील संभाषण रावसाहेब शेखावत व भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांचेच असल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी सुद्धा केलेला आहे। सूर्यवंशी आणि शेखावत यांच्यात फोनवरून चर्चा झाली। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये 5 कोटी रुपयांच्या खर्चावरही उभयतामध्ये चर्चा झाली। तुमच्या दोघांमध्ये आणि हे लवकर करा। इफ यू वॉन्ट टू कॉन्टेस्ट, तुम्ही लढण्याचा निर्धार 100% केला। ह्याचं बजेटचं काय करणार तुम्ही? बजेट 4 ते 5 कोटी रुपये लागतील। 5 कोटी रुपये मी पकडला, काय कसं करणार? आज तुमच्यासमोर एक सांगतो मी, काय यू विल गेट द मनी 100% मिळेल। आणि हे आपण आपल्या कोणाचंच बोलायचं, तुम्ही आता दिनेश भाऊ सगळ्यात पहिले तिथे जनता दरबार लावायला सुरू करा। यशोमती या तिवसा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय ठरलेल्या असून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची सचिव पदाची जबाबदारी यांच्याकडे आहे। मेघालय कर्नाटक राज्याच्या निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सुद्धा
काँग्रेसने यशोमती ठाकूर यांना दिलेली आहे। यशोमती काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधीच्या निकटवर्तीय मानल्या जातात। यांना पराभूत करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या सोबत झालेले कथित संभाषण राजकीय भूकंप आणणारे ठरलेले आहे। ही ध्वनिफीत व्हायरल होताच तातडीने रावसाहेब शेखावत यांनी सुद्धा पत्रकारांच्या समक्ष आपली बाजू मांडली। हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि याच्याबद्दल मला प्रेस मीडिया आपल्याशी त्रिदीप भाऊंशी मी बोलत आहे, तर याच्यात एक अगदी साधारण विषय त्याच्यातला समजण्यासारखा आहे की काँग्रेसमधला जर काही आमच्या पक्षातला एखादा अंतर्गत विषय असेल आणि त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर आम्ही आमच्या काँग्रेसच्या नेत्यांशी बोलू। भाजपच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा विषय येत नाही, एवढी साधीशी गोष्ट आहे। आणि म्हणून हा जो व्हिडिओ क्लिप मला पण कोणीतरी पाठवली, मी ऐकली, तर हा भाजपच्याकडनं त्यांच्याकडनं त्यांचा आवाजही स्पष्ट आहे त्याच्यामध्ये, आपण ऑडिओमध्ये ऐकला तर, आणि तो दुसरा आवाज ऑडिबल नाही, असा पुसट पुसट मधात येतो मधात जातो। पण त्या ऑडिओ हा फेक व्हिडिओ आहे, हा ऑडिओ हा फेक आहे। नाही, मला असं म्हणायचं याच्यामध्ये की मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो आदेश आम्हाला आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांचा आला की तुम्ही कामाला लागा, शहराची जबाबदारी तुमच्याकडे आहे, त्या दिवसापासून मी कामाला लागलो। आणि प्रथमतः माझ्या शहरामध्ये तुम्ही बघितलं असेल की आमच्या आघाडीच्या उमेदवार नवनीतताई राणा यांच्यासाठी पूर्ण म्हणजे मला वाटतं की ती 15-20 दिवस रोज सभा मीटिंग सगळं केलं आणि त्यामुळे एक चर्चा झाली, एक वातावरण तयार झालं जिल्ह्यामध्ये। मला फोन आले जिल्ह्यातून लोकांचे की तुम्ही कामाला लागले, आम्ही तुमच्याकडे पाहून आम्ही सुद्धा कामाला लागलो। इतके फोन 100 फोन आले असतील मला, आणि त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की आमच्या विरोधकांना जळफळाट झाला आणि ते सहन नाही झालं, आणि म्हणून हे काहीतरी त्यातलंच एक कारस्थान। पण या सर्वांमध्ये यशोमती कुठे आली? काही संबंधच नाही, मला तेच काही कळत नाहीये। हा काहीतरी ज्याला म्हणतो कुकटअप स्टोरी आहे, शिजवलेली कथा, असं काही होण्याचा प्रश्न येत नाही। आणि जर समजून घ्या असा कुठलाही विषय असला तर आमचं फोरम आहे ना, आमचा पक्ष आहे, आम्ही जाऊन आमच्या पक्षात बोलू शकतो। आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत, वरचे पदाधिकारी आहेत, सिनियर लीडर्स आहेत, हे दुसऱ्या पक्षाच्या नेत्याशी चर्चा करण्याचा प्रश्न काय आणि त्याचं समाधान काय? पण तुमच्या यशोमतीचे संबंध कसे आहेत तुमचे? नाही, आमचं व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये। त्या ताई त्यांचं काम करत आहेत, त्यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी आहे, त्यांना एआयसीसीने जबाबदारी दिली आहे, त्या पार पाडतायत। त्या देखील प्रचारात काही वेळ त्या देखील प्रचारात होत्या। मला एवढंच म्हणायचं आहे की फेक न्यूजचं मला अजून काही उत्तर द्यायची गरज आहे असं वाटत नाही। तर दिनेश सूर्यवंशी यांनी श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्र परिषद घेऊन हा आवाज जरी माझा असला तरी दुसऱ्या व्यक्तीचा आवाज कोणाचा आहे हे मला माहिती नाही, मात्र मी ज्या ठिकाणी जे बोललो ते 4 चौघांमध्ये बोललो असेल त्याला कुणीतरी ध्वनिफितीमध्ये घडवून आणलं, असा खुला आरोप सुद्धा दिनेश सूर्यवंशी यांनी केला। मुळात त्या ध्वनिफीतमध्ये जे संभाषण आहे त्याचा यावेळेसच्या अमरावती लोकसभेच्या निवडणुकीशी काडीमात्रीही संबंध नाही। त्यातलं वाक्य हे दिवसा मतदारसंघातल्या रणनीतीबद्दल आणि तिथल्या वस्तुस्थिती आणि प्रेझेंट स्थितीच्या बद्दलचं ते वक्तव्य आहे, जे की त्या समाज माध्यमामध्ये असं सांगण्यात आलं की नवनीत राणांना मदत करण्यासाठी मी कुठेतरी सेटिंग केलं आणि ते सेटिंग काही कोटींमध्ये केलं, 5 कोटींमध्ये केलं। मला त्या ऑडिओ क्लिपमधल्या कंटेंटविषयी फार मी गंभीर नाही, कारण की मला माहिती आहे की मी ते संभाषण 4-5 लोकांमध्ये विविध आणि असे अनेकदा केलेलं आहे। मात्र मला जे जास्त दुःख झालं आणि मला जे जास्त गंभीर वाटलं ते या ऑडिओ क्लिपला जोडून ज्या 4 ओळी लिहून आल्या त्याच्याबद्दल मी जास्त कन्सर्न होतो। त्यामुळे मी इथे स्पष्ट करू इच्छितो की या 4 ओळींचा जो संबंध जोडला जातो क्लिपशी तो तसा नाही आहे। हां, हे नक्की आहे की त्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच आहे, अध्यक्ष म्हणूनच मी बोललेलो आहे। मात्र वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक, जसं मी कुठल्या लग्नात जातो, कुठल्या तेरवीत जातो, कुठे एखाद्या बारशात जातो, कुठल्या एखाद्या कार्यक्रमात जातो, त्या दरम्यान जे लोक भेटतात माझी मित्रमंडळी, मी आज या शहरामध्ये
39 वर्ष झाले सक्रिय आहे. लहान लहान जबाबदाऱ्या घेत निवडणुकांमधून छात्र आंदोलनाचा, विद्यार्थी आंदोलनाचा मी प्रतिनिधी आहे. त्या दरम्यानचे जेवढे काही मित्र आहेत त्यांना असं वाटते आता की अध्यक्ष मी झालो असल्यामुळे मी आता कुठेतरी निवडणूक लढावी आणि म्हणून तिवसामध्ये मी निवडणूक लढावी असा कार्यकर्त्यांचा, हितचिंतकांचा जो आग्रह आहे ते दरवेळेस विचारत असतात की तयारी कशी चालू आहे, काय काय तिथे आता डेव्हलपमेंट झालेली आहे आणि तीच सांगण्याचा प्रयत्न मी त्या क्लिपमध्ये केलेला आहे. याच्या पलीकडं काहीही नाही. ती शुद्ध राजकीय चर्चा आहे. ती कुठेही मॅनेज करण्याची आणि निवडणुकीला गालबोट लावण्याची चर्चा नाही. मात्र रावसाहेब शेखावत आणि दिनेश सूर्यवंशी यांच्यातील चर्चेमध्ये पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा उल्लेख व आमदार सुनील देशमुख यांचा उल्लेख हा एकेरी वाक्याने आला. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. सुनील देशमुखशी तर काही नाही, एकदम चांगला आहे, म्हणजे एकदम चांगला सपोर्टिव्ह आउट नाही. एक सांगतो तुम्हाला, नो डाऊट नो डाऊट. म्हणजे मी आता त्यांच्याशी बोललो, म्हटलं भाऊ मला तुम्ही आत्ताच सांगून द्या, बिकॉज यू बिलॉंग्स टू सच अ कॉन्स्टिट्युएन्सी वेअर एव्हरी काँग्रेसमॅन हेल्प्स यू. तुम्ही घेता मदत त्यांची, तेही करतात तुम्हाला. नाही सांगतो ना, मग म्हटलं तुम्ही मला तिच्याबद्दल सांगून द्या. म्हणे जनता दरबार लावा. 100%. त्यामुळे भाजपाच्या तिवसा मतदारसंघाच्या सीटवर आपला हक्क ठेवणारे दिनेश सूर्यवंशी यांची चांगलीच गोची झालेली दिसून येत आहे. तर रावसाहेब सुद्धा आता नेमके कानावर हात ठेवताना दिसत आहेत. VCN न्यूज आणि विदर्भ न्यूजने या संबंधामध्ये अनेक राजकीय व्यक्तींना संबंधित ध्वनिफितीविषयी विचारणा केली असता अनेकांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षपणे त्यांची भेट झाल्यानंतरच यावर भाजपामध्ये काय वादळ उठतं आणि काँग्रेसमध्ये काय वादळ उठतं हे कळणार आहे. VCN ब्युरो, अमरावती.